मित्रांनो, माझं नाव वरदराज सावंत. आपल्या चॅनल कोकण मालिकेमध्ये तुम्हाला सगळ्यांसोबत आहे. मित्रांनो, जसं तुम्हाला माहिती आहे, आपल्या सध्या तळ कोकणात जोरदार पाऊस सुरू आहे आणि आज आम्ही चाललेलो आहे आमच्या हातेर धरणावर. तिकडे खूप काही गोष्टी अशा बघण्यासारख्या आहेत, तर ते तुम्हाला अजून सगळं दाखवणार आहे. तर आमच्यासोबत अनंत आजोबा आणि ते सगळे आहेत. कोण कोण आहेत ते मला पण स्वतः माहीत नाही, तिकडे गेल्यावर समजणार. तर आजचा व्हिडिओ खूपच इंटरेस्ट होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आता वाजले आहेत संध्याकाळचे 3:30. चला आता आपण थेट हातेर धरणाकडे जाऊया. चला. कणकीचं कोण गावला काय असतं या? हो, कणकीचं कोमा. हां, त्याची भाजी करू होई, नाही तर मग मिठात टाकू होय. अलवडे पण करू शकतो, अलवडे पण करतो. जरा एखादी कुसा जास्त होत ना, त्यामुळे त्याची ही अशी काढू होई. हातात कुसा लागतली. तर मित्रांनो, आता आम्ही आमच्या हातेर धरणावर पोहोचलेलो आहोत. तुम्ही आता पाठी बघू शकता. आता वाजले संध्याकाळचे तरी 5:30च्या दरम्यान आणि आता आम्ही पोहोचलेलो आहोत. तर आता आपण थेट जाऊया. आतमध्ये काय होता? पापडीवर जाऊया. चला. तर मित्रांनो, मागे जेव्हा मी धरणावर आलो होतो तेव्हा म्हणजे एवढी काय हिरवळ नव्हती धरणावर, आणि आता तुम्ही पाहू शकता किती हिरवळ वाटतंय. मस्तपैकी हिरवळ शाळा सगळं. आणि मित्रांनो, आता अशी हिरवळ बघितली काय मनाला एकदम शांत होऊन जातो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता बघा, पाण्याची पातळी खूप वाढलेली आहे. तेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा एवढी पातळी नव्हती, म्हणजे खूपच कमी होती याची. आणि तिथे ते आहे बघा, त्या भागाकडे आम्ही उभे होतो अक्षरशः. म्हणजे तेव्हा पण तिकडे पाणीच नव्हतं. मला वाटतं तेव्हा आम्ही मेच्या 25 का 24 तारखेला आलो होतो. आणि त्यानंतर जो तुम्हाला माहिती आली, जोराचा पाऊस लागला. त्या पावसानंतर बघा किती पाण्याची पातळी वाढलेली आहे. आणि आता आपण जाऊया तिकडे. बाबा सांगत होते मग मी विसरलो. मित्रांनो, माझ्या पाठी पण तुम्ही पाहू शकता. हे सगळं किती घनदाट वाटतं आहे. आणि हे बघा, इथे मला वाटतं ह्या 4 किंवा ह्याच टायमाला जे आपले बोकडं असतात त्यांना चरवायला त्यांच्या माघारी इकडे घेऊन येतात. इथून अशा आणतात सगळीकडे आणि तिथे आतमध्ये घेऊन जातात त्या साईडला. तर त्या साईडला आता आपण चाललो आहोत. चला आता आपण थेट तिकडे जाऊया. आणि बोकडं वगैरे असली तर त्यांची शूटिंग करायला भेटली तर मी तुम्हाला दाखवीन. चला आपण आता थेट जाऊया आणि पाहूया तिकडे बोकडं वगैरे आहेत काय. चला मित्रांनो, इकडे आपण पाहू शकता आम्ही जिकडे आता आलेलो आहे तिकडे संपूर्ण असं अभयारण्यासारखं आहे. संपूर्ण जंगल वाटतं आहे. आणि हे मला असं वाटते तुम्ही एखाद्या कुठल्याही मराठी पिक्चरमध्ये बघितलं असणार की सगळं असे जंगलातली शूटिंग वाटते, त्याच टाईप आहे. मला दाखवतो समोर व्यवस्थित शूटिंग पण दाखवतो. दाखवा आजी. विशावरा भाजी. हां, एक दिवस बावची लागतात ती का. हां. आणि मग करू खाई. तिथे जरा कोकम टाकू खाई. अच्छा, म्हणजे हे रानभाजी असे जास्त करून अशा जंगली भागातच भेटतात ना? जंगलात चलता जाताच मिळतात. आणि आपल्या मेढ्यात पण भेटतात ना? होय होय होय. अच्छा मित्रांनो, अच्छा शेवरा. मग हिची काय भाजी बनवतो? हो, हिची भाजी बनवतो. अच्छा, जरा कोकम टाकूचं लागता. अच्छा, जराशी खाज लागतात आता. म्हणजे खाज असतं याच्यावर? एका जराशी खाज असतं त्याच्यामुळे एका कोकम टाकू. आणि आरोग्यासाठी याचं काय? आरोग्यासाठी चांगलं आहे. प्रत्येक रानभाजी आरोग्यासाठी चांगलीच आहे. मी धरणाबद्दल काय होतं स्वर तिकडे आणि सांग होतं. आता सांगते काय की 75 धरणात चालू केले धरण बांधून त्यावेळी या 75 ना होय 75
75 साला तेव्हा मी चौथीत होते चौथीत होता. मग आम्ही आमच्या गुन्हेगारी गुरुजींनी आमची सगळी आमच्या धरण लोकांसाठी तिकडे सगळे म्हणजे घेऊन सहलीसाठी? सहल म्हणजे हो म्हणजे पुष्कळ अगदी हे वावर होत हातच्या डंपर जेसीबी हा. लय मस्त वाटावं. आणि इकडे हे पण करतात ना आपली गुरा वगैरे सर्व आहे ना? हा गुरा आणि पूर्वी आम्ही गुरा इकडे आणू कायम. हा. आता ह्याच्यात माझ्या तलावात हे सोमच्या आज्यांची जमीन गेली आहे, सकाराम राणेंची जमीन गेली. ओके. हा. हा, म्हणजे आतमध्ये बुडाली. ओके ओके. हो, हो. अच्छा. आणि इकडे गणपती वगैरे इथे विसर्जन करतात की दुसरीकडे? गणपती इकडे नाही, तिकडचे लोक तुळशीचे अच्छा, रांगणात दुसरे हा, तिकडून हे करतात ना? हा. अच्छा. हा. इकडे म्हणजे आपल्या विलास सकांचा आणि गणपती हा. त्या साईडून. हा. तुझ्या- हे इकडे कसं माहिती आउटलाईन ठेवलं म्हणजे पाणी जर जास्त झाला हा. अति पाऊस झाला तर ते इकडून खाली वाटतं. आणि मित्रांनो आपल्या चिटकेश्वर नदीलाच पाणी इकडूनच जातं ना, इथूनच जातं ना? हा, हे आता आपल्या तिथे दुकानदारांच्या समोरचं वाहन हा. आहे, तो इथून गेला. हो. मित्रांनो तुम्हाला दुकानदाराचा माहित असतील तिथून तो इथूनच गेलेला आहे. ती तुळसुली तिकडे. अच्छा. हा. त्याच्यात त्या म्हणजे याच्या पहिल्याडी त्या साईड. ते समोरचं दिसत समोरचं हा, डोंगराच्या खालच्या. हा. दिसतं, त्याच्यात पलीकडे न्यूजा हा. आणि हे मधली सगळी तुळसुली. ओके आणि आता या तलाव हा हातेरी तलाव हातेरीत हा. ओके. हातेरीत तलावाचं बंदर हा हा. आणि पाणी तुळसुलीत फुगला असा विषय आहे. अच्छा असा. हा, हा. बस झुल बघूया अलगद आता. मित्रांनो इको फ्रेंडली बघा. तर मित्रांनो आता आम्ही हातीर धरणामध्ये ऍक्च्युली आता मी बोल उतरलो आहोत आम्ही, म्हणजे जास्त इथे पाणी नाही ते त्या साईडला पुढे गेलो तर म्हणजे डोक्यावर आणि खूप खोल पाणी असणार. आपण पाहू शकता बघा किती मस्त वाटतं इथे. आणि मित्रांनो मला बऱ्याच लोकांनी करून केली होती ही कुठे आहे. ही हातेरी धरण आमच्या घरापासून मला वाटतं तरी 2 किलोमीटर लांब आहे. आणि प्रियाताई तुझ्या घरापासून किती आहे? एवढंच जास्त नाही, 10 मिनिटं चालत त्याला 10 मिनिटं. त्याला तेव्हा लागतात. जेव्हा तुम्ही माझ्या घरी आलात तर तुम्हाला मी इकडे पण फिरायला घेऊन जाईल. आई तो मोबाईल ठेवून माझ्याकडे एक पिशी दे. थांबा तो येत ना. तर मित्रांनो आता भिजून झालेलं आहे तिथून आता आम्ही आलेलो. आता पुढे कुठे जाऊतात आई? पापडीवर जाऊतात. चला आता आपण ते जाऊया पापडीवर. गाणी लावू नाचा होय होता गाणी लावू. वा मस्त.
ताई done. मी आला जा हळू हळू रेडी कोकण मालवणी बनवा. अरे वरात हाऊस भागली संपूर्ण हाऊस भागली म्हणजे मस्तच गेलो आजचा दिवस. तर असा होता आजचा व्हिडिओ मित्रांनो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असेच जर नवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर कोकण मालवणी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. धन्यवाद.